कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडरीक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत गिटी बाबा महाराज की, सद्गुरु सीताराम महाराज की जय. जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता. मस्तकये पायावरी या वारकरी संतांच्या गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. उपजेते नासे नासेते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्रदेशे परिभ्रमेगा. खऱ्या अर्थाने उपदुनिया पुढती येऊ काला खाऊ दैवात, वैकुंठी तू ऐशे नाही कवळ काही काल्याचे,
एकमेका देव मुखे सुखे घालू हुंबरी वैकुंठी तू ऐशे नाही कवळ काही काल्याचे तुका मने वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तू ऐशे नाही कवळ काही काल्याचे. प्रस्तुत आणि प्राप्त प्रसंगी आजच्या प्रवचनमाले रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील थोर संत जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गात्यातील काला या प्रकरणातील असणारा आजचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा मला काला सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा येऊ अशा प्रकारचं आवाहन करत आहेत. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय या ठिकाणी देणं अत्यावश्यक आहे. आज आपण या प्रवचन रूपी सेवेच्या माध्यमातून या व्यासपीठावर स्थानपण आहोत. ते किमी निमित्ताने आपल्या सर्वांना माहिती ज्ञात आहे. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आजचा दिवस अति महत्वाचा आहे. आपल्या जीवनामध्ये आजच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण आज आपल्या सर्वांचा श्रद्धास्थान ज्यांनी आपल्या खर्डा व खर्डा परिसरामध्ये जामखेड तालुका असेल, पळण तालुके असेल, भूम तालुके असेल किंवा महाराष्ट्रातील अनेक भक्तांच्या ठिकाणी तुमच्या आमच्या ठिकाणी परमार्थाची ज्योत प्रज्वलित केली आणि या परमार्थाच्या व्यासपीठावर आणण्याचं काम ज्या अशा थोर महात्म्याने केलेलं आहे ते आदरणीय प्रातस्मरणीय सिद्ध संत सद्गुरु सीताराम बाबा. या भूतलावर बाबाने अवतार घेऊन अविहात परमार्थ करून स्वतःही परमार्थ केला आणि लाखो भाविकाला परमार्थ दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि अशा थोर महात्म्याने हे लोकांचा निरोप घेऊन आज 6 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या 6व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने आपण बाबांच्या गडावर स्थानापन्न आहोत आणि त्या उत्सवातील आजचा दिवस अति महत्वाचा आहे. कारण आजच्या दिवसाला बाबांच्या माध्यमातून एक धन्यता प्राप्त झाली आहे. कारण आपल्या सर्वांना माहित आहे, ज्ञात आहे, या भूतलावर संत अवतीर्ण होत असतात आणि अवतीर्ण होऊन जगाला योग्य दिशा देण्याचं काम ते करत असतात. जगाचं कल्याण कशात आहे हे जाणून घेऊन ते दिशा देण्याचं काम करत आहेत. म्हणून संत जगाच्या कल्याणाकरता अवतीर्ण होत असतात. जगाच्या कल्याण संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी जगाचं कल्याण करण्याकरता येत असणारे संत आहेत. तसं पाहिलं तर या विश्वामध्ये तुम्ही आम्ही येतो, देवही येतात आणि संत येतात. तुमच्या आमच्या बाबतीत बोलायचं म्हटलं, देवाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं, संतांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर देव हे अवतार घेतो, संतही अवतार घेतात. पण देवांच्या आणि संतांच्या येण्या आणि जाण्यामध्ये फरक आहे. देवाच्या येण्यातून धन्यता प्राप्त होते. त्या दिवसाला धन्य, तो दिवस पवित्र धन्य म्हटला जातो. तसं देव या भूतलावर अवतीर्ण होऊन त्या दिवसाला धन्यता प्राप्त होते. तो दिवस आपण जयंती या नावाने साजरा केला जातो, जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तसं संतही अवतार होत घेतात. पण ज्या दिवशी ते अवताराला येत असतात तो दिवस धन्य म्हटला जात नाही. मस्त तो धन्य दिवस आहे, परंतु विशेष येण्यापेक्षा जाण्यामध्ये संतांच्या बाबतीत धन्यता आहे.
मग देवाच्या येण्यातून धन्यता का आणि संतांच्या जाण्यातून धन्यता का, हे जर पाहायचं म्हटलं तर देव येत असताना वास्तवता देवाचे बोलायचं म्हटलं तर परमात्मा निर्गुण निराकार आहे, रंगरहित रूपरहित आकार रहित आहे, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, अशा प्रकारचं देवाबद्दल म्हटलं जातं. असा निर्गुण निराकार परमात्मा तुमच्या आमच्या करता अवतार येतो, नावाला येतो, रूपाला येतो. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. तो नावाला रूपाला येतो, तो आकार रहित आहे, रूप रहित आहे, परंतु तुमच्या आमच्या करता आकार धारण करतो. हे त्याची येण्यातून हे विशेषता आहे. देवाच्या बाबतीत देव तुमच्या आमच्या करता येऊन इथे तुमचा आमचा अर्थात भक्तांचं रक्षण करतो, दुष्टाचं निर्धरण करतो आणि धर्माची स्थापना करतो. हे त्याच्या येण्यातून घडतं, म्हणून येण्यातून धन्यता आहे. पण संतांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर संत येण्यापेक्षा जाण्यातून धन्यता आहे. कारण संत तुमच्या आमच्या सारखा देह धारण करतात. कारण संतांमध्ये आणि तुमच्यामध्ये देहाच्या बाबतीत काही फरक आहे का? जसा आपला देह तसा त्यांचा देह आहे, जसा त्यांचा आहे तसा आपला आहे. परंतु या देहाने संत महात्मे, सद्गुरु महात्मे जन्माने जन्म संपवतात आणि मृत्यूने मृत्यू संपवतात. म्हणजे मनुष्य देहाच्या जन्माला येऊन पुन्हा जन्माला यायचं शिल्लक ठेवत नाहीत. आता ते तुमच्या आमच्या करतात, तो येतात, तो भाग वेगळा आहे. परंतु जन्माने जन्म संपवतात आणि मृत्यूने मृत्यू संपवतात, पुन्हा येणं शिल्लक ठेवत नाहीत. असं ज्यांच्या जाण्यातून घडतं. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. त्या जाण्यातून पुन्हा येणं शिल्लक राहत नाही. संतांच्या बाबतीत जाण्यातून धन्यता आहे. देवाच्या बाबतीत येण्यातून आहे, संतांच्या बाबतीत जाण्यातून आहे. आता तुमच्या आमच्याबद्दल बोलायचं काही गरज नाही. आपला अनुभव आहे. आपल्या येण्यातही धन्यता नाही, जाण्यातही धन्यता नाही, येण्यातही अर्थ नाही, जाण्यातही अर्थ नाही. एका नाही. कारण आपण आलो रे आलो. एका नाही. आपल्यातून काय घडतं? आपण जन्माला आलो रे आलो की लोकाला 12 दिवस विटाळ पाहावा लागतो. एका नाही. हे आपल्या येण्याचा प्रताप आहे. एका नाही. आणि जात असताना एका नाही 10 दिवस सुत पाहावं लागतं. ही आपल्या येण्या जाण्याची क्रांती आहे. तुमच्या आमच्या बाबतीत येण्यात काही धन्यता नाही, जाण्यात धन्यता नाही. पण संतांच्या बाबतीत जाण्यात धन्यता आहे. आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये अनेक संतांना अवतार घेतला आणि अनेक संतांना अवतार घेऊन ही लोकांची यात्रा आपल्या या ध्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मनुष्य जन्मातून सार्थक कसं करून घ्यायचं हे दिशा देऊन इथे उपजेते नासे नासे ते पुनरुषे हे घटिका येत्र असे परिभ्रमे का. म्हणजे जन्माला येतात आणि जातात. येणं जाणं एक नाही, हे घटक आहे. ज्याला जन्माला यावं लागतं ते जात असतात, जे गेलेले असतात ते येत असतात. म्हणजे येणं आणि जाणं हे राडगाड चालू आहे. पण संत महात्मे येतात, पण येत असताना जात असताना असं जातात की पुन्हा येणं शिल्लक होत नाही. आपण येतो जातो आपलं हे राडगाड चालू आहे. पण संतांच्या बाबतीत अजिबात येणं शिल्लक नसतं. संत महात्मे खऱ्या अर्थाने त्यांच्या जाण्यातून फार मोठी धन्यता आहे. आणि तो दिवस आपण त्यांच्या समाधी सोहळ्या निमित्ताने त्यांच्या पुण्यतिथी साजरा करतो आहे. तसं अनेक संतांमध्ये ज्यांनी आपल्या दिशा दिली आहे, ज्यांनी आपल्याला परमार्थ दाखवला आहे, ज्यांनी या परमार्थाच्या अभ्यास आणण्याचं काम केलेलं आहे, असे आदरणीय प्रातस्मरणीय सिद्ध संत सद्गुरु सीताराम बाबांनी गेली 6 वर्षापूर्वी आजच्या दिवशी आपला ध्येय ठेवून भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये विलीन झालेले आहेत. हे सर्व आपल्याला ज्ञात आहे. पण त्यांच्या पश्चामध्ये त्यांचा पुण्यतिथी महोत्सव बाबाने आपल्याला जे स्थान निर्माण करून दिलं आहे, अशा सीताराम गडावर प्रत्येक वर्षी भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, भागवत कथा, कधी रामकथा अशा माध्यमातून या ठिकाणी उत्सव होत असतात. खऱ्या अर्थाने प्रत्येक वर्षाचा उत्सव आणि या वर्षाचा उत्सव पाहिलं तर आपलं हृदय भरून येईल. आपण प्रत्येक वर्षी या ठिकाणी बाबांच्या गडावर अगदी 25-30 लाख खर्च करून एका खरडा व खरडा परिसर भाविकांच्या सहकार्याने भव्य दिव्य नामयज्ञ नाम सोहळा संपवत असतो.
त्या सप्ताहामध्ये जवळजवळ प्रत्येक दिवशी कीर्तनाकरता 10 ते 15,000 लोक असतात. शेवट दिवशी 1,00,000 लोक आपल्या बाबांच्या गडावर बाबांचा हा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्याचा या ठिकाणी येत असतात. पण या वर्षी आपला सर्वांना माहित आहे, ज्ञात आहे, गेले 6 महिन्यापासून आपल्या देशावर, जगावर, राष्ट्रावर फार मोठं संकट आलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये अनेकाची जेव्हा संकट येत असतात, संकट जात असतात, पण ते काही संकट मर्यादित असतात, काही कालावधीपुरती असतात. पण हे संकट असं आहे, कारण काही कुटुंबापुरतं संकट असतं, काही संकट स्वतःपुरतं असतं, काही संकट कुटुंबापुरतं असतं, काही संकट गावापुरतं असतं, काही संकट तालुक्यापुरतं, जिल्ह्यापुरतं, राष्ट्रापुरतं. परंतु हे कोरोना या आजाराचं जे संकट आहे, महामारीचं संकट आहे, हे आपल्या देशावर संकट आहे. आणि याच्यावर मात करण्याकरता आज आपल्या भारत देशातील, आपल्या जगातील लाखो लोक प्रयत्न करत आहेत. याच्यामध्ये आपल्या भारताचे, आपल्या सर्वांच्या परिचयाचे, ज्याने आपले या 5 वर्षाच्या काळामध्ये अनेक स्वप्न पूर्ण केले, असे आमच्या सारे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आपलं आवाहन केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, किंवा आपल्या जिल्ह्याचे असणारे अनेक पदाधिकारी असतील, महाराष्ट्र शासन असतील, यांनी या रोगावर मात करण्याकरता जमावबंदीचा आदेश दिला आहे की कोणी समाज एकत्र यायचा नाही. तर एकत्र येण्यातून त्या रोगाची पसरण होऊ शकतं, त्याच्यामधून आपल्या प्रकारचा त्रास होऊ शकतो आणि आपला घात होऊ नये, हा कोणाही जीवाला दुःख होऊ नये याच्याकरता, या रोगावर मात करण्याकरता एकत्र येऊ नये, हा त्यांचा संदेश आहे. आणि हा संदेश गेले 6 महिन्यापासून आपल्या जगातील, आपल्या राष्ट्रातील, आपल्या महाराष्ट्रातील अनेक भाविक तुम्ही आम्ही पाळतो. मला वाटतं या नियमाचं पालन सर्वांनी केलेलं आहे. पण सगळ्यात जास्ती पालन कोणी केलं असेल तर आपल्या वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. हे खऱ्या अर्थाने टाळ्या वाजवून वारकरी संप्रदाय स्वागत केलं पाहिजे. कारण वारकरी संप्रदायाचे नियम पाळलेत, तितक्या नियम कोणी पाळू शकत नाही. आज आपण पाहतो आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो लोक पंढरपूरला जातात, पण शासनाचा आदेश असल्यामुळं अगदी कठ्ठर हाडाची वारकरी, पिढ्याने पिढ्या पंढरपूरची आषाढी वारी करणारे, महिना वारी करणारे हे वारकरी आहेत, त्यांनी वारी कधी चुकून दिली नाही. अनेक संकट आले पण वारी चुकली नाही. परंतु या वर्षी या रोगाच्या माध्यमातून शासनाचा आदेश आहे आणि याच्यामध्ये आपल्या सर्वांचं हित आहे, म्हणून घरी बसून वारी केली, घरी बसून भगवंताचं चिंतन केलं आणि मोजके वारकरी गेले. याच्यामध्ये प्रत्येक पालखी असतील, मी नाव घेत नाही, आपल्या घेण्याकरता का वेळ शिकत नाही, भरपूर चिंतन करायचं आहे. आणि त्या प्रत्येक पालखी बरोबर फक्त 20 वारकरी गेले. खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचं आशीर्वाद असल्यामुळं नाथ महाराजांच्या पालखीवर पादुकी बरोबर पंढरपूरला जाण्याचं भाग्य वैकुंठवासी पातस्मरणीय ज्या गीते बाबाने पंढरपूर ते आपले पैठण ते पंढरपूर भागवत सभा पता फडकवली, त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या पश्चामध्ये आपल्यावर सर्वावर श्रद्धा, आपले प्रेम करणारे, आशीर्वाद देणारे आदरणीय प्रातस्मरणीय सिद्ध संत सद्गुरू चित्राम बाबा आणि श्री संत शांती बाबा एकनाथ महाराजांच्या आशीर्वादाने त्या पादुके गुवर जाण्याचं भाग्य माझ्यासारख्या पामराला लाभलं. खऱ्या अर्थाने जेव्हा पंढरपूरला गेलो आणि मी पंढरपूरला गेल्यानंतर जेव्हा सर्वांना कळालं की प्रत्येकाने सांगितलं आमची वारी पोहोचली, आमची वारी पोहोचली, खऱ्या अर्थाने हे माझ्यावर असणारे आपल्या सर्वांचं प्रेम आहे. आणि खऱ्या अर्थाने अगदी अल्प वारकऱ्यांमध्ये आषाढी वारी साजरी केली आणि तोच आदेश घेऊन प्रत्येक वर्षी बाबांचा असणारा हा उत्सव अगदी लाखो भाविकांमध्ये, हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणारा हा बाबांचा पुण्य उत्सव अगदी 20-25 वारकऱ्यामध्ये साजरा करण्याचा भाग्य आपल्या पदरात पडलं आहे. खऱ्या अर्थाने मोठं हृदय भरूनच आहे, कारण हा सप्ताह किती मोठ्या संख्येने पार पडायचा, पण मोजक्या लोकांमध्ये आपला करावं लागला आहे. आणि हा सप्ताह करत असताना शासनाची आज्ञा, आपल्या गडाचे संपूर्ण सहकार्य, भाविक मंडळी, खरडा गावातील प्रतिष्ठित मंडळी, आपल्या गडाची हितचिंतक मंडळी यांनी नाम्याचं पालन करून अगदी सकाळी काकडा, सकाळी पारायण, त्यानंतर दुपारी गाथा भजन, हरिपाठ आणि जागर अगदी मोजक्या लोकांमध्ये, वारकऱ्यांमध्ये, भाविकांमध्ये आपण हा सप्ताह पार पडलेला आहे. आणि या सप्ताहामध्ये खऱ्या अर्थाने या वर्षी नवीन एक योजना राबवली गेली. या ठिकाणी सप्ताहामध्ये प्रत्येक वर्षी
महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकाराचे कीर्तन असतात, ठीक नाही. पण यावर्षी कीर्तन घेता आले नाहीत, म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला काहीतरी बाबांचा संदेश सर्व भक्तापर्यंत, सर्व जनतेपर्यंत, भाविकापर्यंत जावा. कारण बाबांचं भक्त नुसते खर्ड्यापुरता नाहीत, खर्डा परिसरापुरते नाहीत, जामखेड तालुक्यापुरते नाहीत, परंडा तालुक्यापुरते नाहीत, भूम तालुक्यापुरते नाहीत, करमाळा तालुक्यापुरते नाहीत, पाटोदा तालुक्यापुरते नाहीत, तर बाबांचे भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेरही आहेत. आणि हा संदेश बाबांचा जावा म्हणून यावर्षी लाईव्ह फेसबुकच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकाराचे आपले प्रवचन घेतले. आणि खऱ्या अर्थाने याचं ज्ञान मला कसलं नसल्यामुळं आमच्या आळंदी संस्थेतील सर्व साधक मंडळी, त्याच्यामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण आमची माकले महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या स्तरे अंगद महाराज, आदरणीय हरिभक्त विशाल महाराज, आदरणीय महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य आमच्या स्तरे आदरणीय हरिभक्तपरायण आसरामा साबळे, आदरणीय हरिभक्तपरायण अविनाश महाराज भोगील, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे असणारे आपल्या गडातील सर्व माझ्यावर प्रेम करणारे मंडळी. याच्यामध्ये अगदी याचं बंदोबस्त व्यवस्थित नियोजन करणारे माझे सुपुत्र आदरणीय आमचे ज्ञानेश्वर नगरे यांनी खऱ्या अर्थाने हे लाईव्ह फेसबुकच्या माध्यमातून हे कार्यक्रम सेवा आयोजित केले. आणि त्या माध्यमातून कीर्तन आपले प्रवचन रूपे बाबांचं चिंतन अनेकापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलेला आहे. गेली 7 दिवस या ठिकाणी खऱ्या अर्थाने ती सेवा झाली. पहिल्या दिवशी बाबांचा आपला पुण्यतिथी महोत्सव एकादशीला सुरू झाला आणि त्या दिवशी तुमच्या स्तरे आदरणीय हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज गीते आपल्या फळाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कीर्तनकार आहेत आणि त्यांनी पहिल्या दिवशी सेवा प्रवचन सेवा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या सप्ताहामध्ये दुग्ध सरकार योग असतो. आधी दूध पवित्र आणि त्याच्यामध्ये साखर पडावी अशा माध्यमातून या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील थोर संत श्री संत शिरोमणी सेना महाराज यांनी ची पुण्यतिथी असते आणि ती पुण्यतिथी आपल्या खर्डा नगरीतील आपल्या सारे संपूर्ण सेना महाराज भक्तांच्या माध्यमातून संपन्न होत असते. आणि ती संपन्न होत असताना गडावर साजरी होती आणि ते गडावर त्याच माध्यमातून सेना महाराजांच्या निमित्ताने सप्ताहामध्ये अगदी सेवा करणारे आपल्या फळाचे असणारे आळंदी आपल्या गडाचे तरुण तरफदार कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण अनिल महाराज माकले यांनी प्रवचन केलं. त्यानंतर या सप्ताहामध्ये गेली 2-3 वर्षापूर्वी भागवत कथा करून आपल्याला ज्ञानदानाचं कार्य करणारे आपल्या बीड जिल्ह्यातील आशिर तालुक्यातील आदर्श कीर्तनकार प्रवचनकार भागवताचार्य आदरणीय हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज दानवे यांनी सेवा केली. त्यानंतर आपल्या बीड जिल्ह्याचं भूषण खऱ्या अर्थाने स्वामी महाराजांचे विचार अगदी समाजापर्यंत पोहोचण्याचं काम करणारे तरुण तरफदार कीर्तनकार प्रवचनकार रामानाचार्य भागवताचार्य आदरणीय हरिभक्तपरायण नाना महाराज कदम नेकनूरकर यांनी या ठिकाणी सेवा करून आपलं वाक्पुष्प अर्पण केलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील आदर्श कीर्तनकार अगदी तरुण तरफदार आळंदीचं भूषण पंढरीचं भूषण महाराष्ट्र असणारे आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी चांगले विचार मांडून बाबांचं चिंतन बाबांचं स्वरूप या ठिकाणी आपल्या शेवट प्रगट करून ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे. त्यानंतर आळंदी क्षेत्रामध्ये अगदी वैकुंठवासी प्रातस्मरणीय आमच्या स्तरे स्वानसुखनिवासी जोग महाराजांनी संस्था उभा केली. त्या संस्थेमध्ये अनेक सद्गुरूने ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे. सध्याच्या काळामध्ये ती जागा भरून काढणारे हजारो विद्यार्थ्याला अगदी ज्ञानदानाचं कार्य करणारे त्या संस्थेचे अध्यापक शिक्षक असणारे गुरुजन आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या असणारे उल्हास महाराज सूर्यवंशी बाबा यांनी या ठिकाणी सेवा करून आपलं वाक्पुष्प अर्पण केलेलं आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी तर आपल्या प्रवचनातून बाबाचं स्वरूप कसं आहे हे गीता ग्रंथाच्या मधून श्लोकाच्या मधून प्रगट करून आपलं वाक्पुष्प अर्पण केलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये ज्यांचं नाव आहे महाराष्ट्राच्या बाहेरही ज्यांचा नावाचा गौरव आहे, ज्यांनी वारकरी संप्रदाय माध्यमातून अखिल भारतीय वारकरी महामंडळ स्थापन केलं आणि ती स्थापना करून खऱ्या अर्थाने सेवा करणारे आणि माझ्या परमार्थ जिथून सुरुवात झाली असे आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या स्तरे प्रकाश महाराज बोधले यांनी उत्कृष्ट प्रवचन करून त्यांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे. त्यांचंही या ठिकाणी खऱ्या अर्थाने आभार मानणं गरजेचं आहे. आपण आभार मानूया. त्यानंतर अगदी तरुण तरफदार कीर्तनकार प्रवचनकार आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या स्तरे तुकाराम महाराज शास्त्री मुंडे परडेकर यांनी सुद्धा उत्कृष्ट प्रवचन करून या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे.
आणि अशा व्यक्तीने गेली 7 दिवस दररोज संध्याकाळी 6 वाजता 6 ते 7 या वेळेमध्ये ज्ञानदान करून फार मोठं कार्य केलेलं आहे. आणि हे कार्य करण्याकरता खऱ्या अर्थाने खूप त्यांना या ठिकाणी अगदी वडाताण करावं लागले. काही अडचणीला मात देऊन त्यांना इथे वेळेवर हजर होऊन तिथून आपल्या जागेवरूनच या ठिकाणी ज्ञानदान केलेलं आहे. मंडळीची सेवा होऊन आज या ठिकाणी सेवा करण्याचं परम भाग्य मला लाभलेलं आहे. खऱ्या अर्थाने मी माझं भाग्य समजतो की या पुण्यतिथी महोत्सवाच्या पर्व काळामध्ये मला ही सेवा मिळत आहे. आणि सेवा मला देण्याचं काम माझ्यावर प्रेम करणारे गेले अनेक वर्षापासून आपल्या गडाची बाबांच्या हयातीमध्ये बाबांच्या पश्चामध्ये गडाची जोडा सांभाळण्याचं काम आमचे युवराज आवे असतील, आमचे रामदास असतील, उद्धव हिरे असतील, भूतेगुरी असतील, आमचे सुभाष साप्पा असतील, डॉक्टर रेंडोरे असतील, या सर्व मंडळीने खऱ्या अर्थाने आमचे प्रकाश गोलेकर साहेब असतील, सर्व माझ्या समोर बसलेले आमच्या स्त्री हरिभाऊ महाराज गीते असतील, आमच्या स्त्री संस्थेतील सर्व साधक मंडळी असतील, आमचे श्रीकृष्ण महाराज साहेब असतील, सर्वांनी या ठिकाणी आजची सेवा तुम्ही करा अशी त्यांनी मला आज्ञा दिली. आणि त्या आज्ञेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी 2 शब्द बोलायचा प्रयत्न करत आहे. आजचा प्रसंग फार महत्वाचा आहे, कारण आजच्या मग बोलता बोलता मी राहून गेलो. खऱ्या अर्थाने बाबांच्या जाण्यातून आज या ठिकाणी धन्यता प्राप्त आहे, कारण बाबांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी त्यांचीच, पुण्यतिथी कुणा जातो तुमच्या आमच्या बाबतीत, देवांच्या बाबतीत, संतांच्या बाबतीत देवाची जयंती असती, साधूची पुण्यतिथी असती आणि तुमचं आमचं श्राद्ध असतं. देवाची जयंती का देवाच्या येण्यात खऱ्या अर्थाने येण्यातून काही विशेष घडतो म्हणून देवा जयंती असते. आणि संतांची पुण्यतिथी, संतांच्या पुण्यतिथी का तर संत आपल्या जीवनामध्ये स्वतःही पुण्य कमवतात आणि इतरांना पुण्याचं काम करत आहेत, किंवा जे कधी पापाला शिवलेच नाहीत आणि पुण्य कधी सोडलंच नाही असं पुण्य संपादन करणारे आणि जगाच्या उद्धाराकरता आपलं संपूर्ण जीवन खर्च करणारे असे जे पुण्यवंत आहेत, अशा पुण्यवंतांची पुण्य असते. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आपण सर्व काही मिळवत असताना पुण्य मिळवावं, पुण्य मिळवावं एकाने, कारण पुण्य प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत, पण खऱ्या अर्थाने पुण्य मिळवण्याकरता सगळ्यात सोपं साधन झालं तर संतांचं स्मरण करणं, संतांचं चिंतन करणं, संतांच्या जीवनाचा असणारा आडाखाडा आपल्या हृदयामध्ये ठेवून आपण त्याचं स्मरण करणं, आठव करणं, चिंतन करणं हे खऱ्या अर्थाने पुण्य असते. आणि खऱ्या अर्थाने आज बाबांची अशी पुण्यतिथी आहे, कारण पुण्यतिथी आपणच करत असतो, नाही तर अशा थोर महात्म्यांची पुण्यतिथी प्रत्यक्ष भगवान परमात्मा वैकुंठात करतो. कारण तुका म्हणे गाजे वैकुंठी सोळा, याही भूमंडळा कीर्ती माझी. खऱ्या अर्थाने संत महात्मे वैकुंठातही हा सोहळा साजरा करत आहेत. प्रत्यक्ष भगवान भक्त संतांचा सोहळा साजरा करत आहे. आणि तो सोहळा आज आपण या ठिकाणी अगदी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरा करत आहेत. आजचा हा बाबांचा पुण्यचा पर्व काळ आहे, तो साधण्याकरता आपण या ठिकाणी अगदी लाईव्ह फेसबुकच्या माध्यमातून आपण या ठिकाणी व्यासपीठ आहोत. पण आजच्या सेवेकरता जो अभंग निवडला आहे तो अभंग, कारण आजचा हा काल्याचा प्रसंग आहे आणि काल्याच्या चिंतनामध्ये काल्याच्या अभंगावरच चिंतन करावं असं संप्रदाय नियम असल्यामुळं आजच्या सेवेकरता तुकोबाईच्या गात्यातील काला या प्रकरणातील आजचा अभंग आहे. आणि तो अभंग सर्वांच्या पाठातील परिचयाचा आहे, ऐका नाही. या अभंगाला आनंद साधन महत्व आहे, कारण संत महात्मे आम्ही काला सेवन करण्याकरता पुन्हा पुन्हा येऊ, ऐका नाही. उपजून या पुढत येऊ, काला खाऊ दैवात, आम्ही पुन्हा पुन्हा येऊ आणि दैवाताचा काला सेवन करू, असं या ठिकाणी या अभंगातून तुकोबराय प्रगट करतात. पण खऱ्या अर्थाने उपजून या पुढत येऊ, आम्ही पुन्हा पुन्हा येऊ आणि काला सेवन करू. आता पुन्हा पुन्हा येऊ, ऐका नाही. हा जो शब्द उच्चारला इथे येऊ शब्द फार महत्वाचा आहे, का नाही. येऊ शब्द हा कोण उच्चार करू शकतो, कारण येऊ म्हणणं तितकं सोपं काम आहे का. कारण यायचं, ज्याला यायचंय, जो येतो म्हणतो तो कसा असावा, अधिकारी असावा, का नाही. येऊ म्हणण्यातून तो स्वतंत्र असावा, बंधनात नसावा. जो स्वतंत्र नाही तो येऊ म्हणू शकत नाही. एखादा म्हणेल तुम्ही म्हणतात तर येऊ होतो, पण आधी विचारतो, ऐका नाही. मी परमिशन काढतो, परवानगी काढतो तर येतो मी, ऐका नाही. तुम्हाला येतो म्हणायचं आणि मी बंधनी माणूस आहे, मला नाही येत आलं तर माझ्यावर असणारा काही आरोप होऊ शकेल. म्हणून खऱ्या अर्थाने येऊ म्हणण्याकरता अधिकार लागतो. मग येऊ म्हणण्या नेमकं कोण आहेत, ऐका नाही.
कोण आहेत हे जर पाहायचं म्हटलं तर येथे येणारे 4 वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. येथे येण्यापैकी 4 वर्ग, कारण जगामध्ये मानव संख्या कोट्यावधी आहे, पण कोट्यावधी मानवामध्ये काही प्रकार सांगितले ऐका नाही. मग त्याच्यापैकी कोण म्हणू शकतो? पहिला वर्ग आहे पामर, दुसरा वर्ग आहे विषयी, तिसरा वर्ग आहे जिज्ञासू आणि चौथा वर्ग आहे मुक्त. या ठिकाणी नेमकं यू कोण म्हणू शकतात ऐका नाही, यू म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे ऐका नाही. आता आपण पाहायचं म्हटलं तर पामर म्हणू शकतो का की आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आणि पुन्हा पुन्हा येऊन तो काला सेवन करू, असं पामर म्हणू शकतो का? तर पामर म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही? कारण पामर त्याला म्हणतात ज्याला काहीच कळत नाही, जो बद्ध आहे ऐका नाही, नास्तिक आहे, नको ती वर्तन करतो, ज्याला येण्याचा काही अर्थ नाही, जाण्याचा काही अर्थ नाही, येण्याचं ज्ञान नाही, जाण्याच नाही, आपण आलो कशा करता, जायचंय करायचंय काय हे ज्याला विसर पडला आहे त्याला पामर म्हणतात. अगदी मुळात म्हटलं तर खाऊन येते खातो, पिऊन ते पितो, जिकडे जाऊन तिथे जातो, जे करून ते करतो त्याला पामर म्हणायचं. म्हणजे याचा अर्थ असा त्याला काहीच कळत नाही त्याला म्हणायचं पामर ऐका नाही. याच्यापेक्षा पूर्वच म्हणत ऐका नाही, मला कळत नाही हेही ज्याला कळत नाही ऐका नाही त्याला पामर म्हणा ऐका नाही. कमीत कमी मला कळत नाही एवढं तरी कळावं का नाही, कारण त्याला जर मला कळालं की मला कळत नाही ऐका नाही असं त्याला कळत तर याला सांगणारे आमच्यासाठी कंबर बांधून उभाच येत ना. परंतु असाही वर्ग आहे ज्याला काहीच कळत नाही, असं पामर म्हणावं. नको ते वर्तन करतो, जन्माला येतो, खाऊन ते खातो, पिऊन ते पितो, करून ते करतो, नास्तिक वर्तन करतो, नको ते करतो आणि आला असा जातो, याला पामर म्हणावं. म्हणजे ज्याला येण्याचं ज्ञान नाही, करण्याचं ज्ञान नाही, जाण्याच नाही त्याला पामर म्हणतात. पामर म्हणू शकत नाही की आम्ही काला सेवन करण्याकरता पुन्हा पुन्हा येऊ, हा पामर म्हणू शकत नाही. आता दुसरा वर्ग आहे विषयी. आता विषय म्हणू शकतो का? तर विषय म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही? तर विषय जन्माला येऊन विषय सेवन करण्यामध्ये मग्न असतो. कारण विषय एक प्रकारचे का? विषय अनेक प्रकारचे आहेत ऐका नाही. अशा अनेक विषयाच्या मधून तो आधी झाला असतो. प्रत्येक विषय सेवन करायचे, प्रत्येक विषय सेवन करायचे आणि विषय सेवनामध्ये संपूर्ण जीवन खर्च करायचं. नवे नवे जीवन खर्च करत असताना त्याच्यामध्ये किती बर्बाद होतो, किती हानी होते हे त्याला कळत नाही. नवे नवे एखादा सत्कर्म जर करत असला तरी तो केवळ विषय सेवनाच्या माध्यमातून सत्कर्म करत असतो ऐका नाही. उदाहरण पाहिजे म्हटलं तर एखाद्याला वाटलं हे लोकातले भोग भोगले, विषय सेवन केले, आपण तृप्त झालो नाही ऐका नाही, आपण स्वर्गातले भोग भोगावेत, स्वर्गातले भोग भोगण्याचा अधिकार मिळवावा. मग स्वर्गातले भोग भोगण्याकरता इंद्रपद प्राप्त होऊ लागतं आणि इंद्रपद प्राप्त होण्याकरता त्याला साधना करावं लागते, सत्कर्म करतो. कोणतं? एका जन्मामध्ये लागोपाठ बिनचूक 100 यज्ञ करायचे, शतमक संपत्ती स्वर्गीची. 100 यज्ञ करता तो इंद्रपदाला प्राप्त होतो असतो. मग तो यज्ञ करतो, हे सत्कर्म आहे ऐका नाही. मग तो सत्कर्म कसा करता? स्वर्गातले भोग भोगण्याकरता. म्हणजे विषय सेवन करणारा जो विषय आहे तो इथालचे भोग भोगून तृप्त होऊ शकत नाही आणि स्वर्गातले भोग भोगण्याकरता अपेक्षा करतो आणि तिथालचे भोगून तोही तृप्त होऊ शकत नाही. का? कारण महाराजांचं प्रमाण आहे विषय सेवने कोण तृप्त झाला ऐका नाही. विषय सेवनामध्ये कोणी तृप्त होऊ शकत नाही. कसा होऊ शकत नाही? आपला माहित आहे एखाद्या अग्नीमध्ये अग्नी शांत होण्याच्या दृष्टीने आपण जर लाकडं टाकले अग्नी शांत होतो का? जितके लाकडं टाकावा तितकं अग्नी भडकत राहतो. जसा अग्नीमध्ये इंधन टाकल्यानंतर अग्नी भडकतो तसं विषय सेवन करणारा विषयी तो पुन्हा पुन्हा विषय सेवन आपण करतो आणि त्या विषय सेवन करण्यामध्ये आपलं जीवन बर्बाद करतो. तोही काला सेवन करण्याकरता येऊ म्हणू शकत नाही, पामर म्हणू शकत नाही, विषय म्हणू शकत नाही. आता तिसरा वर्ग आहे जिज्ञासू ऐका नाही. मग जिज्ञास म्हणू शकतो का? तर जिज्ञास म्हणू शकत नाही. का? जिज्ञासू त्याला म्हणतात ज्याला सद्गुरूच्या वचनातून, संतांच्या वचनातून या देहाचं ज्ञान झालेलं आहे. तर खऱ्या अर्थाने हा देह आपला कसा करता मिळाला आहे? तर या देहाच्या माध्यमातून आपला पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचे, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, हे जन्माने मरणाचं जे दुःख आहे त्याला ते जाणलं असतं, ज्ञान झालं असतं सद्गुरूच्या मुखाच्या चिंतनाच्या माध्यमातून. त्याच्यामुळे या जन्मातून मुक्त होण्याकरता आपण एकच करावं, भगवंताची प्राप्ती करून घ्यावी, आपला उद्धार करून घ्यावा. काही मी उद्धार पावेन, काही कृपा कर नारायण, ऐशी तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. खऱ्या अर्थाने
माझा उद्धार कसा होईल, कारण भगवंताची प्राप्ती उद्धार होऊ शकत नाही. भगवंताच्या प्राप्तीमध्ये खरा उद्धार आहे आणि तो उद्धार आपण करून घ्यावा. या माध्यमातून तो जीवन जगतो आहे. का जगतो आहे, कारण त्याला माहितीये भगवंताची प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात मुक्त होऊ शकत नाही. आणि या जन्माने मरण सोपं काम आहे का? मला वाटतं जन्माने मरण बोलताना बरं वाटतंय, पण जन्माने मरणाचा जो प्रवास आहे का नाही, या प्रवासात किती दुःख आहे. महाराजांचं प्रमाण आपल्याला माहित आहे तुकोबराचे ऐका नाही, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे पजित ऐका नाही, प्रथम केला गिरलो असं काय ते सांगावं साय असं, दुःख भोगले नवे मास आलो जन्मास येतवरी, असे अनेक शेकडो प्रमाणाने सिद्ध करता येईल. जन्माने मरणामध्ये खूप दुःख आहे आणि हे दुःखाला ज्ञान झाल्यामुळं या दुःखात मुक्त होण्याकरता मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. याचा अर्थ त्याची एकच इच्छा असते की पुन्हा जन्माला यायचं नाही. असा जो मुमुक्षी आहे तोही मुमुक्षी म्हणू शकत नाही की मी पुन्हा पुन्हा काला सेवन करण्याकरता येईल. आता नेमका म्हणणारा कोण आहे? चौथा वर्ग आहे मुक्त. मुक्त त्याला म्हणतात ऐका नाही, त्याला कसलंच बंधन नाही, काम नाही, झालो पायी रिकामा. जे मुक्त आहेत, जे बंधन येत आहेत, त्याला कसलंच बंधन नाही. येण्यास स्वतंत्र आहेत, जाण्यास स्वतंत्र आहेत, असे जे अधिकारी आहेत त्यांना मुक्त म्हणायचं. आणि असा मुक्त म्हणू शकतो की उपजून या पुढे येऊ काला खाऊ दैवात. असे मुक्त वर्गातले संत जे आहेत आणि तेच म्हणू शकतात की आम्ही काला सेवन करण्याकरता पुन्हा पुन्हा येऊ आणि पुन्हा पुन्हा येऊ घेऊन काला सेवन करू. आता काही म्हणतील संत महात्मे आम्ही काला सेवन करण्याकरता पुन्हा पुन्हा येऊ म्हणतात ऐका नाही. मग येऊ म्हणत असताना त्यांना दुःख नाही का जन्म मरणाचं? त्यांना जन्म आहे मरण आहे, मग त्यांना दुःख नाही का? दुःख तुम्हा आम्हाला आहे का? तुमच्या आमच्या जीवनाला दुःख येते त्यांना दुःख नाही का? दुःख सर्वांना आहे ऐका नाही. आपल्या दुःख आहे त्यांना दुःख आहे, परंतु आपल्या दुःखाची जाणीव होते, त्यांना दुःखाची जाणीव होत नाही. त्याचं उत्तर असं आहे, आपल्या याच्यावर पुष्कळ चिंतन करता येईल. महाराजांचं गोड प्रमाण आहे, गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे. येताने भगवंताचं चिंतन, जाताने भगवंताचं चिंतन, जीवन जगत असताना भगवंताचे चिंतन, त्या चिंतनामुळे त्यांना दुःख नाही, दुःखाची जाणीव होत नाही. खऱ्या अर्थाने असे जाण्याला स्वतंत्र असल्यामुळं की अधिकारी असल्यामुळं आम्ही पुन्हा पुन्हा येऊ आणि तो काला सेवन करू असं म्हणतात. उपजून या पुढे येऊ काला खाऊ दैवात, दैवाताचा काला मी सेवन करण्याकरता येऊ. आता इथे या ठिकाणी दैवाताचा काला उच्चार केला आहे. आता दैवाताचा काला हा दुर्मिळ काला आहे का? सहज मिळणारा काला आहे ना ऐका नाही. हा काला सेवन करण्याकरता आम्ही येऊ म्हणतात. हे म्हणायची काय गरज आहे? येऊ वाटलं यायचं दैवाताचा काला सेवन करता निघून जायचं ऐका नाही. येऊ म्हणायचं काय काही तसं पाहिलं तर मनुष्य जीवन परिपूर्ण होण्याकरता काला अति महत्वाचा घटक आहे. काय आपलं जीवन परिपूर्ण होण्याकरता काला अति महत्वाचा घटक आहे. काला त्याला म्हणतात, काला म्हणतात जीव ब्रह्म ऐक्य, जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होणं याला खरा काला म्हणतात. कारण जोपर्यंत भगवंताचं तुमचं आमचं ऐक्य होत नाही तोपर्यंत आपला काला प्राप्त होत नाही. भगवंताच्या प्राप्ती करता काला अति महत्वाचा घटक आहे. नवे नव्हे याच्या पुढे बोलायचं म्हटलं तर मनुष्य जीवनच कसा करता हे काल्याच्या प्राप्ती करता आहे का नाही. या जीवनामध्ये आपण काहीच मिळू नाही, पण काला प्राप्त केल्याशिवाय, काला मिळाल्याशिवाय राहू नाही. काल्याच्या प्राप्ती करता दिलेला देह कोण असेल तर हा भगवंताने तुम्हाला देह दिला आहे, हा मानवी देह आहे, हा काल्याच्या प्राप्ती करता आहे. या देहाने काला सेवन करावा आणि असा काला सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा येऊ. दैवाताचा काला. आता दैवाताचा काला हा फक्त नामनेच केला आहे. खऱ्या अर्थाने शास्त्रामध्ये पुराणामध्ये सद्गुरूच्या चिंतनामध्ये 3 काले सांगितले. एक दैवाताचा काला, एक हरिनामाचा काला आणि एक ब्रह्मज्ञानाचा काला. म्हणजे मनुष्य देहाला येऊन दैवाताचा काला सेवन करावा, मनुष्य देहाला येऊन हरिनामाचा काला सेवन करावा, मनुष्य देहाला येऊन ब्रह्मज्ञानाचा काला सेवन करावा. हे तिन्ही काले आपण मिळवले पाहिजेत. परंतु ब्रह्मज्ञानाचा काला सेवन करण्याकरता हरिनामाचा काला महत्वाचा आहे आणि हरिनामाचा काला सेवन करण्याकरता आपल्याला दैवाताचा काला सेवन करणं गरजेचं आहे. कारण दैवाताचा काला सेवन केल्याशिवाय आपल्याला हरिनामाचा काला सेवन करावं वाटत नाही आणि हरिनामाचा काला सेवन केल्याशिवाय ब्रह्मज्ञानाचा काला प्राप्त करून घ्यावा अशी सद्वासना सद्भावना होऊ शकत नाही. ब्रह्मज्ञानाचा काला करता हरिनामाचा काला महत्वाचा आहे आणि हरिनामाचा काला करता दैवाताचा काला महत्वाचा आहे.
कारण हे 3 काले का सांगितले शास्त्रामध्ये पुराणामध्ये पाहून गेलो तर या देहाचे 3 प्रकार सांगितले. काय या देहाचे 3 प्रकार सांगितले? स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह असे 3 देह सांगितले. आणि या 3 देहाच्या माध्यमातून हे 3 काले महत्वाचे आहेत. स्थूल देहाकरता कोणता काला, सूक्ष्म देहाकरता कोणता काला आणि कारण देहाकरता कोणता काला. तर स्थूल देहाकरता काला कोणता तर दैवाताचा काला. आता स्थूल देहाकरता दैवाताचा काला का सांगितलाय? तर स्थूल देहाचा जो आहार आहे तो दैवाताचा आहार आहे का नाही. मग तो आहार का सांगितला, तो काला का सांगितला? त्याचं मुख्य कारण असं आहे या देहाचे आजार, स्थूल देहाचे आजार कोणते? वात, पित्त, कप्प. वात, पित्त, कप्प असे पुष्कळसे आजार आहेत. या आजारावर मात करण्याकरता दैवाताचा काला अति महत्वाचा आहे. दैवाताचा आहार हा सात्विक आहार आहे. आहाराचे 3 प्रकार आहेत: सात्विक आहार, राजसी आहार आणि तामसी आहार. मानवी जीवनाकरता तुमच्या आमच्या करता एकमेव आहार कोणता असेल तर तो सात्विक आहार आहे. आणि तो सात्विक आहार आपण सेवन केला पाहिजे. तामसी आहार आपला आहे का? तो आहार आपला नाही. आता आपल्यातले काही सेवन करतात तो भाग वेगळा आहे का नाही, पण तो आहार आपला नाही. तो कोणाचा आहार आहे? तामसी आहार. मांसाहार हा तामसी आहार आहे. आणि तो मांसाहार करणं आपला अधिकार आहे का? आपला आहार आहे का? आपण नको त्याच्या व्यक्तीच्या प्राण्याच्या आहारावर आपण अतिक्रमण केले. तो आहार कोणाचा आहे? जे प्राणी आपल्या जीवनामध्ये जिभेने पाणी पितात ऐका नाही. कोण? हिंस प्राणी जिभेने पाणी पितात. आपण तोंडाने पाणी पितो तसे ते पाणी पितात का? ते जिभेने पाणी पितात. आणि जिभेने जे पाणी पितात त्या प्राण्याचा आहार आहे ऐका नाही. आपण त्यांच्या आहारावर मात केली ऐका नाही, अतिक्रमण केले. वस्तू तो आपला आहार नाही. आपला आहार कोणता आहे? सात्विक आहार. दैवाताचा काला हा सात्विक आहार आहे. आणि हा आहार आपण सेवन केला तर खऱ्या अर्थाने आपल्या शरीरामध्ये असणारे आजार आहेत कोणताही आजार उद्भवणार नाही. कारण या देहामध्ये अनेक आजार आहेत, अनेक दुःखाचे कोठार आहेत, रोगाचे भंडार आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीराशी. म्हणजे शरीर रोगाचं भंडार आहे. किती रोग आहेत मोजमाप सांगता येत नाही, संख्या सांगता येत नाही. अगणित रोग आहेत. मग हे रोग जे आहेत हे रोग उठाव करतात. कधी उठाव करतात? या शरीरामध्ये जोपर्यंत प्रतिकार शक्ती आहे तोपर्यंत एकही रोग आपल्यावर मात करू शकत नाही, एकही रोग आपल्यातला उठाव करू शकत नाही. पण आपल्या शरीरातली जर प्रतिकार शक्ती संपली तर निश्चित ते रोग उठाव करतो आणि ते रोग आपल्यावर मात करून आपल्याला संपण्याचं काम करतो. मला वाटतं लांब कशाला, ज्या आजारावर आपण असणारे आपण पीडित झालो ऐका नाही, गेली 6 महिन्यापासून आपल्यावर कोरोना हा रोग आहे, आजार आहे. हे आजाराने आपल्यावर मात केली. काय केली? काय कारण आहे ऐका नाही. या आजारामध्ये बरेच गेले. कोण गेले? कोण गेले? ज्यांच्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती नाही, अनेक रोगाने पीडित आहेत ऐका नाही. अनेक डायबिटीज असेल, शुगर असेल, किडनीचा दोष असेल, अनेक असे अशा रोगाने पीडित आहेत. अशावरच त्या आजाराने मात केलेला आहे. ज्यांच्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती आहे त्यांच्यावर कोरोना कधी मात करत नाही. प्रतिकार शक्ती होण्याकरता, राहण्याकरता आज विज्ञान शास्त्राच्या माध्यमातून, वैद्यकीय शास्त्राच्या माध्यमातून, मला वाटतं आयुर्वेदिक शास्त्राच्या माध्यमातून एकच पर्याय आहे. काढा घ्या ऐका नाही. सात्विक आहार सेवन करा. काढा घ्या. म्हणजे अनेक प्रकारचे असणारे व्यायाम करा, प्राणायाम करा. शरीरामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करा. आणि ती शक्ती निर्माण केली तर आपल्याला कोणताही आजार होऊ शकत नाही. आजही कोरोना सारखा आजार आपल्यापासून लांब टाकलायचा असेल तर कोणी कोणाच्या संपर्कात जायचं नाही ऐका नाही. आणि खऱ्या अर्थाने सतत शरीरामध्ये आपण योग्य तो आहार घ्यायचा, योग्य व्यायाम करायचं, योग्य या देहाची काळजी घ्यायची आहे. सध्या या देहाची आपण जेवढी काळजी घ्याल तितक्या या रोगातून आपण मुक्त होऊ शकतो. एकच या मात करण्याकरता शरीरामध्ये प्रतिकार शक्ती असणं आहे. आणि ती प्रतिकार शक्ती आपल्यात राहण्याकरता सात्विक आहाराची गरज आहे. आणि असा आहार कोणता असेल तर दैवाताचा आहार आहे. आणि तो आहार सेवन करण्याकरता आम्ही दैवाताचा काला हा सात्विक आहार आहे. या स्थूल देहाकरता आहे. त्यानंतर स्थूल सूक्ष्म देह, सूक्ष्म देहाचा जो आजार आहे तो आजार म्हणजे विकार आहे.
विकार, कारण शरीरामध्ये अनेक विकार आहेत. षड विकार सांगितले, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे जे विकार आहेत का नाही, हे विकार जे आहेत, या विकाराचं बोलायचं म्हटलं सर्वांना नेता आहे. आपण बाबांच्या मुखातून अनेक वेळा ऐकले. बाबा भागवत कथेचं प्रवचन करायचे आणि प्रवचनातून आपल्याला खूप सुंदर असे आध्यात्मिक चिंतन आपलं ऐकवायचे. खऱ्या अर्थाने बाबा जीवनामध्ये आपण बाबांचे हजारो प्रवचन ऐकलेले आहेत. विकाराच्या माध्यमातून एका विकाराने एकाचा काटा काढलाय. आता कोणत्या विकारानं कोणता काटा काढलाय मला सांगायला वेळ नाही का नाही. आणि आपण पाहून त्या वेळ आपल्या सर्वांना माहित आहे. असे विकारावर मात करण्याकरता एकमेव जर आहार कोणता असेल तर हरिनामाचा काला आहे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, किंवा तुका म्हणे ध्येय भर विठ्ठले, काम क्रोध केले घरे ते. अंतकांच्या माध्यमातून भगवंताचं चिंतन करणं, ते चिंतन करणं आणि ते चिंतनाच्या माध्यमातून या देहातले विकार बाहेर करणं, म्हणजे या काम, क्रोध, लोभ या विकारावर मात करण्याकरता हरिनामाचा काल आहे. आणि तिसरा ध्येय आहे स्थूल सूक्ष्म कारण ध्येय. आणि कारण ध्येयाचा आधार कोणता असेल तर अज्ञान आहे. आणि अज्ञान घालण्याकरता एकमेव काला कोणता असेल तर ब्रह्मज्ञानाचा काल आहे. असा ब्रह्मज्ञानाचा काला आपण सेवन करावा. आणि तो सेवन करण्याकरता खऱ्या अर्थाने सद्गुरूची गरज आहे. सद्गुरूच्या मुखातून आपण ते ज्ञान ऐकावं आणि आपलं अज्ञान घालवावं. आणि ते ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याचा अधिकार या ध्येयात आहे. खऱ्या अर्थाने या तीन ध्येयाचे तीन काले सांगितले. या जीवनामध्ये आपण मग झाल्यानंतर दैवाताचा काला सेवन करावा, हरिनामाचा काला सेवन करावा आणि ब्रह्मज्ञानाचा काला सेवन करावा. पण कधी सेवन करावा? दैवाताचा काला ऐका नाही, कधी सेवन करावा? तिथी पर्व काळाला, असे का? हरिनामाचा काला सेवन करावा सप्ताहामध्येच, वारीमध्येच, पुन्हा घटस्फोट असे का? ब्रह्मज्ञानाचा काला खाऊन घ्यावा केव्हा संत भेटले तर, ऐका नाही. पण खऱ्या अर्थाने हे काले नुसत्या काल्याच्या कीर्तनापुरते नाहीत, हे काले नाम सप्ताहापुरते नाहीत, तर हा काला आपला दररोज सेवन करता येतो. आपण दररोज जीवनामध्ये वेगळा आहार न घेता दैवाताचा काला सात्विक आहार सेवन केला तर तो आहार राहत नाही, तो पक्वान राहत नाही, ते काल्या जमावू शकतं. कारण आपण दररोज जीवत असताना आपल्या पुढे जे पक्वान येतं, आपल्या पुढे ताट येतं, जेवण करतो असताना, आणि ते जेवण करत असताना ते पक्वान सेवन न करता आपण प्रसाद म्हणून सेवन करावा. कारण महाराजांचं प्रमाण आहे, देवाच्या प्रसादे करार भोजन. आपल्या पुढलं ताट भगवंताला अर्पण करायचं. देवा तुझ्या कृपेने ताट आलंय, हे तुला अर्पण करतो असं देवाला अर्पण करायचं. आणि देवाला अर्पण करून तो प्रसाद सेवन करायचा. आणि तो जर प्रसाद सेवन आपण केला तर तो अन्न राहत नाही, ते पक्वान राहत नाही, तर ते काल्या जमावू शकतं. हा काला अशा बाबांच्या पुण्यतिथीचा पुरता नाही, तर हा काल आपला दररोज सेवन करता येतो. दैवाताचा काला, आता हरिनामाचा काला सप्तापुरता वारीपुरता आहे का? हरिनामाचा काला आपला नित्य जीवनामध्ये दिनरजनी हाची दंडा, गोविंदाचे पोवाडे, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, रात्रंदिवस उठता बसता हरी बोला देता, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व करता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, ध्येय गांती, हरी बोला. नाथांचं गोड प्रमाण आहे अभंग आहे. नवे भांडू नाही, पण भांडायची पाळी आली तर हरी बोला भांडता भांडवा का? ऐका नाही, कधी भांडू नाही कुणाशी, ऐका नाही. पण जर भांडायची पाळी आली तर ऐका नाही, असं भांडा भाई माग सारा, ऐका नाही. आणि अशी लवत असताना हरी बोलून आता काय होईल? ये हृदयी खऱ्या अर्थाने असं भांडत असताना सुद्धा भगवंताचं चिंतन करा. उठता बसता हा काला सेवन करण्याचं श्री आपल्या पदरात पडेल. आणि तिसरा काला हे ब्रह्मज्ञानाचा काला, हे जीवनातलं आपलं अज्ञान जाण्याकरता या काळी महत्वाची गरज आहे. आणि हा काला प्राप्त होण्याकरता आपण नित्य जीवन सात्विक आहार, भगवंताचं चिंतन, आणि हे चिंतन करून आपल्या अंतरातले जर दोष गेले, विकार गेले, तर आपण अधिकारी बनू. आणि अधिकारी बनलो खऱ्या अर्थाने सद्गुरू आपल्याकडे येतील. जसं आपण पाहतो का नाही, आंब्याला पाड लागल्यानंतर पोपटाला राघूला बोलवायची पाळी येते का? अरे आंब्याला मोर लागला, पाड लागला की पोपट राघू लांबून येतात आणि तो आंबा सेवन करतात. तसं आपण अधिकारी बनलोय की न प्राप्त होणारे सत्य महात्मे, सद्गुरु महात्मे आपल्याकडे येऊन आपल्याला ते बोध देतात. खऱ्या अर्थाने आपण सर्व भाग्यवान आहेत, आपले पूर्वज भाग्यवान आहेत. कारण हा परिसर
खूप मोठा भाग्यवान आहे, कारण या परिसरामध्ये वैकुंठवासी पातस म्हणे गीतेबाबांनी अवतार घेतला. खऱ्या अर्थाने गीतेबाबाचा अधिकार माहितीये, ज्यांच्या घरी प्रतिदेवाने नांगर हाकला असे अधिकारी महापुरुष ज्या गीतेबाबांनी आपल्या अवतार कार्यामध्ये भगवंताची उपासना करी, वारी केली, अशी साधना करून आपल्या महाराष्ट्राला खऱ्या थोर संत दिले भगवान बाबा. असे संत आपल्या भागाला दिले. खऱ्या अर्थाने गीतेबाबाने या परिसरामध्ये अवतार घेऊन ही जमीन नांगरली, एकाने आपल्यावर कृपा केली. त्यांच्या पाठीमागे वैकुंठवासी पातस म्हणे भगवान बाबाने आपल्या परिसरामध्ये आम्हाला बोध दिला, आपल्या पूर्वजाला, आपल्या वाडवडिलाला बोध दिला. खऱ्या अर्थाने आपल्या वाडवडिलाला गीतेबाबाने भगवान बाबाने जर उपदेश केला असता तर आपण या वेष्टू आलो असतो का? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. आणि त्यांच्या पाठीमागे परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यामध्ये सावरगावमध्ये ज्या महात्म्याने अवतार घेतला असे आदरणीय प्रार्थना सिद्ध संत सद्गुरू बाबा इकडे जन्माला आले आणि फिरत फिरत महाराष्ट्र भ्रमण केलं. आळंदी पंढरीची उपासना केली, वारी केली, साधू चिंतन केलं, भागवत ग्रंथाचं, तुकोबाच्या गाथ्याचं ज्ञानेश्वर चिंतन करून आपल्या भागामध्ये जसं आपल्यावर कृपा करण्याकरताच या भागात आले. आणि बाबाने आपल्याला हा बोध दिला. मला वाटतं बाबा आपल्या भागात आले नसते, आपल्यावर बोध केला नसता, चिंतन केलं नसतं तर आपण आज कीर्तनाच्या व्यासपीठावर, प्रवचनाच्या व्यासपीठावर दिसलो असतो का? आपण दिसलो असतो कुठं? हे सांगायचं का? सांगायची गरज आहे का? आपण नको तिकडे गेलो असतो. पण खऱ्या अर्थाने बाबा आपल्यावर कृपा करून या भागात वास्तव्य केलं. खरडा व खरडा परिसरामध्ये सर्व भाविकांना परमा दिशा दिली आणि खऱ्या अर्थाने आपल्याला ते ब्रह्म तुम्ही आहेत ते आहेस म्हणजे असा बोध केला. आपल्यातलं अज्ञान घालवलं एक नाही आणि आपला ब्रह्मज्ञान प्राप्त करून त्याचा अधिकार मिळवून दिला. खऱ्या अर्थाने असा काला या ध्याने मिळतो. म्हणजे हरिनामाचा काला, ब्रह्मज्ञानाचा काला शिवण करता येतो. आणि असा काला शिवण करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा येऊ, उपजून या पुढत येऊ. काला खाऊ दैवात हा काला आम्ही शिवण करण्याकरता येऊ. आणि येत असताना काही लोक म्हणले तुम्ही येऊ मानता खरा, पण जिथून तुम्ही येऊ मानता तिथं तो काला नाही का? काला नाही का? मला म्हणतात तिथे काला असतात आम्ही त्या येऊ म्हणत असतो का? तिथे तो काला नाही, एका नाही. मग आम्ही कुठून येऊ? वैकुंठी तू ऐसू नाही, ऐसे नाही कवळ काही काल्याची. वैकुंठात काला नाही, कारण आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी. आमचं स्थान वैकुंठ खरे, पण वैकुंठावरून आम्ही आलो एका नाही. कशा करता? हा काला सेवन करण्याकरता कालो. वैकुंठात काला नाही. का नाही? वैकुंठामध्ये सर्व काय आहे, पण काला वैकुंठात नाही. आता वैकुंठात काय काय आहे मी काय गेलो नाही, आणि जर गेलो तर सांगायला येणार नाही, ऐक नाही. वैकुंठामध्ये सर्व काय आहे, काला नाही. काला का नाही? त्याचं कारण असं आहे, काला हे कर्म आहे. कर्म कुठं करता येत नाही. कर्म घडतं, कर्मभूमी घडतं. वैकुंठ भूमी, स्वर्गभूमी, सत्यलोकभूमी हे भोगभूमी आहे. इथे करायचंय आणि तिथे भोगायचं आहे. वैकुंठात काला नाही, ऐक नाही. वैकुंठ ऐसे नाही कवळ काही काल्याचे, तिथे काला नाही. कारण काला का नाही त्याचं कारण असं आहे, कर्माचे 3 प्रकार आहेत. सत्कर्म, कुकर्म, सत्कर्म आणि सत्यकर्म. जिथे कुकर्म घडतं तिथे काला घडत नाही. सत्कर्म घडतं ते प्रसाद मिळतो, आणि सत्य कर्म आहे तिथे काला मिळतो. एका नाही. कुकर्म जिथे घडतं, कुकर्म कधी घडू नये, पण जर घडलं तर तिथे प्रसाद मिळतो का? कुकर्म जिथे घडतं तिथे काला झाल्याशिवाय ऐकलं का? पाहिलं का? तुम्हाला कळलं का? म्हणजे हे कुकर्म जिथे घडतं तिथे कालवा होतो, ऐका नाही. सत्कर्म जिथे घडतं तिथे प्रसाद मिळतो, ऐका नाही. आपण पाहतो श्रावण मासामध्ये पर्वकाळ गाठून आपण सत्यनारायणची पूजा करतो, ऐका नाही. आणि ती पूजा केल्यानंतर आपल्या कुलदेवतेची उपासना करतो, आणि ती उपासना केल्यानंतर आपला प्रसाद मिळतो, ऐका नाही. सत्कर्मातून प्रसाद मिळतो. आणि प्रसाद असे यजमानाला प्रसाद दिल्यानंतर तो प्रसाद कोणाला द्यायचा नसतो, ऐका नाही. काला द्यायचा, पण प्रसाद कोणाला द्यायचा नाही. का द्यायचा नाही? त्या कुटुंबाला मिळाला प्रसाद असतो, ते कुटुंबाने यजमान शिवण करायचा असतो प्रसाद, ऐका नाही. सत्कर्मातून मिळतो प्रसाद, ऐका नाही. आणि सत्य कर्म आहे, जे सत्य आहे त्याच्यातून काला मिळतो. सत्य कर्म कोणतं आहे? तर सत्य कर्म पंढरपूरची वारी, आळंदीची वारी, देहूची वारी, पैठणची वारी, भागवत पारायण, तुकोबाची गाथा पारायण,
ज्ञानेश्वर पारायण, अखंड हरिनाम सप्ताह हे सत्य कर्म आहे. सद्गुरूचं चिंतन करणं, सद्गुरूची उपासना करणं, सद्गुरूच्या अधिष्ठानाची वारी करणं, बाबांच्या गडाची वारी करणं हे सत्य कर्म आहे. आणि या सत्य कर्मातून काय मिळतं? काला मिळतो. आणि असा काला सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा हा काला वैकुंठात नाही. का नाही? तर दुसरं कारण आहे, काला कुठे होतो? जिथे देव आणि भक्तांचा संगम आहे तिथे काला होतो. मग काला वैकुंठात का नाही? तर तुमच्या आमच्या उद्धाराकरता संत खाली आले का नाही? आणि संत खाली आल्यामुळं देवाला वारी कर म्हणलं का? मग देवही खाली आले. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडणे संत सदनी. देवही नाही, संत नाही, वैकुंठ पोपट जुनाट झोपडी. नामदेव म्हणतात आम्हाला वैकुंठ नको, आम्हाला कुठं पण आम्ही पंढर सोडणार नाहीत, आम्हाला इथं राहायचंय, आम्हाला कुठे पाठवू नको. सांगायला तात्पर्य काला वैकुंठात नाही. आणि असा काला सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा येऊ. पण काही लोक म्हणले महाराज तुम्ही काला सेवन करण्याकरता येऊ म्हणता खरा, मग तुम्ही येताल खरं, काला तुम्हाला मिळेल खरं, तुम्ही काला सेवन करता खरं, पण तुम्हाला मिळाला काला तुम्ही एकटे सेवन करणार का? सेवन करणार का? म्हणतात आम्ही अजिबात नाही. आम्हाला जो मिळाला काळा आम्ही इतरांना देऊ. एकमेका देऊ मुखी सुखे घालू उंबरी. आम्हाला मिळाला काला आम्ही अनेकाच्या मुखात घालू. इथे एकमेका देऊ मुखी म्हटले एका नाही. इथे देव शब्द आणि मुखी शब्द फार महत्व आहे. का नाही? कारण आपल्याला जे द्यायचे, कारण मनुष्य जीवन देण्याकरताय, या देहाने देण्याचं कार्य करावं. संताने इथे अवतरले होऊन मुख्य काय केलं असं तर देण्याचं काम केलं आहे. कारण पाहतो आपण या देहामध्ये अनेक इंद्रिय आहेत का नाही? असे अनेक इंद्रियापैकी असे इंद्रिय केवळ देण्याकरतायत. कोणतं इंद्रिय? हात कशा करतायत? देण्याकरता. का नाही? हाताने काय करावं? फक्त देण्याचं काम करावं. का नाही? पण आम्ही आमच्या हाताचा वापर कशा करता करतो? देण्याकरता नाही, घेण्याकरता. का नाही? आपले हात सतत पुढे आहेत कशा करता? घेण्याकरता. वास्तवता हाताचं कार्य आहे देण्याकरता. मला वाटतं मग याचा अर्थ हाताने घ्यायचं नाही का? पायाने घ्यायचं का? देताना हाताने द्यायचं, पायाने घ्यायचं का? नाही. जसं द्यायचं हाताने तसं घ्यायचं हाताने. मग हातासोबत घेतलं पाहिजे, पण कशा करता घेऊ? कशा करता? देण्याकरता. आपण घेत नाही असं नाही, आपण हाताने घेतो कशा करता? नाही का नाही? आपण खिशात घालण्याकरता. खऱ्या अर्थाने बाबांच्या जीवनामध्ये बाबांचा आदर्श पाहिला आहे. बाबांच्या जीवनामध्ये अनेक वेळा आपल्या सत्कर्मातून आपण जे बाबाला जे अर्पण केलं ते बाबाने केवळ कशा करता घेतलं? देण्याकरता. जेवढं बाबा दिलं तितकं देण्याचं काम नव्हे, अधिक पटीने देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थाने मनुष्य जीवन देण्याकरता आहे. आम्हाला मिळाला काळा आम्ही देऊ. एकमेका देऊ मुखी. मुखात म्हटलंय का नाही? तर मुखात घाललं ते देवाला पोहोचतंय का नाही? आपण जर मुखात नाही घालता का नाही, हातात दिलं तर ते कुठं जाईल का सांगता येत नाही. खिशात जाईल, बलतीकडे जाईल का नाही? देवाच्या मुखात, संतांच्या मुखात, वैष्णवाच्या मुखात, तुमच्या आमच्या मुखात जाण्याकरता, देवाला पोहोचण्याकरता मुखात घालावं. म्हणून देवाला जे अर्पण करायचे, देवाला पोहोचण्याकरता काही मार्ग आहेत का नाही? आपले साधन आहेत. मला वाटतं गाईच्या मुखात घातलं कुणाला पोहोचतं? भगवंताला पोहोचतं. यज्ञ मुखामध्ये, यज्ञ कुंडामध्ये आपण आहुती दिली की आहुती कोणा? भगवंताला पोहोचते का नाही? खऱ्या अर्थाने मुखात घातलं ते देवाला पोहोचतं. आम्ही मिळाला काला आम्ही अनेकाच्या मुखात घालू. एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. मुखात घालू. खऱ्या अर्थाने हा जो काला आहे, कारण एकमेकाच्या मुखात घालण्याकरता जो अधिकारी लागतो का नाही, तो अधिकारी हे काम फक्त संत करू शकतात, वैष्णव करू शकतात, साधक करू शकतात, इतर करू शकत नाहीत. एकदा काय झालं? देव आणि दानवाचा वाद निर्माण झाला. देव आणि दानवाचा वाद निर्माण झाला. आणि तो वाद असा करता कसा करता? देव म्हणायचे आम्ही मोठे, दानव म्हणायचे मोठे. आता देव आम्ही मोठे म्हणणं ते मोठेच आहेत का नाही? देवाने म्हणणं योग्य आहे आम्ही मोठे आहे का नाही? कारण विश्वामध्ये देव मोठे आहेत, त्यांची बरोबर आपण करू शकत नाहीत. पण देव म्हणले आम्ही मोठे, दानव म्हणले तुम्ही कसे मोठे? आम्ही काय कमी आहेत का नाही? आम्ही मोठे आहेत ना. आता मला सांगा, एखादा मोठा नसताना तो मोठा मानला तर मोठा होऊ शकतो का? तर आपण मोठे होण्याकरता आपण मोठे म्हणण्यापेक्षा इतरांनी मोठे मानावं, त्यावेळेस त्या मोठे सिद्ध होत असतं. देव आणि दानवाच्या मध्ये वाद निर्माण झाला. दानव म्हणले आम्ही मोठे, देव म्हणले आम्ही मोठे म्हणतो, तोही मोठे म्हणतो. आपण असं करू, आपल्यातून कोण मोठे आपण परीक्षा घेऊ. आणि परीक्षा घेण्याकरता योग असा आला. कशी परीक्षा घ्यायची? म्हणजे आपण जेवण करायचं, जेवण्याकरता 10 मिनिटं वेळ,
10 मिनिटात जे जीवन उठतील आपण ते मोठे समजायचं. लागलीच देवाने ठरवलं. पण जेवत असताना आठ घातली की जेवण्याकरता 10 मिनिटं वेळ आहे, 10 मिनिटात जेवायचं. जेवत असताना जे हाताने जेवायचे ते हात होतो तसं जेवायचं नाही, हाताला कामटे बांधायच्या. आणि 10 मिनिटात जेवण करायचं. अगदी भोजन मंडप दिला, स्वयंपाक तयार झाला, आसनपट्ट्या टाकल्या आणि आता पात्र टाकले, वाढायला सुरुवात केली. देव म्हणले दानवानो तुम्ही बसता का आम्ही बसू? आम्ही बसू? दानव म्हणले तुम्ही? आम्ही आधी बसणार का? मागं शिल्लक राहायला पाहिजे ना, कारण तुम्ही आधी बसलात तर नाही शिल्लक आम्ही काय खायचं? त्यापेक्षा आम्ही आधी बसणार. म्हणजे काय करतात, तुम्ही आधी बसा. मग दानव हात बसले, पण दानवाच्या हाताला कामटी बांधल्या, वाढ पूर्ण झाली. शेवटी दानवच ना का नाही, त्यांना जेवणाचं काय ज्ञान आहे. दानवाने जेवायला सुरुवात केली. आता जसं दररोज जेवण करता जेवते का, तसं जेवत असायचे. पण त्यांनी काय करायचं, आपल्या आता पकवान घ्यायचं, वरी असं वर न्यायचं, वरून खाली सोडायचं. आता वरून सोडलेला घास तो मुका जाऊ शकेल का? हे किती नेमबाज आहेत का? नेमबाज असती ही पाळी आली असती का? ते नेमबाज नसतं का नाही. मग त्यांचा वरून सोडला घास पूर्ण जायचा, नाकात जायचा, शेंका यायच्या. अगदी त्यांना 10 मिनिट संपून गेले, जेवण करता आलं नाही, जेवणात फेल गेले. देव म्हणले दानवान उठा बाजूला, तुम्हाला जेवण नाही करता, तुम्ही फेल झालात, नापास झालात. दानव म्हणले काय करत नाही, बघू आम्ही नापास जाऊ, तुम्ही कशी पास बघू, ऐका नाही. शेवटी पुन्हा मंडप स्वच्छ केला, आसन टाकलं आणि देवाला बसवलं. देवाच्या हाताला कामटी मानल्या. पण शेवटी देवच बसताना अशी बसले, कशी बसले? छत्तीचा आकडा आहे बरं. जसं तुम्ही आम्ही बसलो काय का नाही, वक्त्याच्या मुखाकडे श्रोत्याचं मुख, श्रोत्याच्या मुखाकडे वक्त्याचं मुख, म्हणजे 63चा आकडा. असे समोर समोर देव बसले का नाही, असे बसले आणि लागलीच वाढ पूर्ण झाली. लगेच सुरू झाला. वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करे जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नव्हे जाणे जे यज्ञ कर्म. कुंडलिक वरदारिट आताच नाही, 12 नंतर ऐका नाही. लगेच देवाला सुरुवात केली. देवाने असे जेवले, आपल्या ताटातला घास आपल्या मुखात न घालता समोरच्याचा मुखात घातला, समोरच्याने आपला ताटातला घास समोरच्या मुखात घातला. अगदी 7 मिनिटांमध्ये जीवन तृप्त झाले. सांगाच तात्पर्य, एकामेकाच्या मुखात घालण्याची तृप्ती आहे, यश आहे. ते स्वतः खाण्यामध्ये यश नाही. दानवाने स्वतः खायचा प्रयत्न केला, ते अपयश ठरले, नापास झाले. आणि देव यश ठरले आहे. सांगा तात्पर्य, आम्हाला मिळाला काला, आम्ही एकटे सेवन करण्यात अनेकाच्या मुखात घालू, एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. आम्ही हुंबरी या अनेक खेळामध्ये, अनेक भगवंताच्या चिंतनामध्ये आमचं जीवन खर्च करू आणि असा सेवन करण्याकरता आम्ही जिथे येऊ तिचा आकर्ष आहे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. जिथे काल आम्ही सेवन करतोय ते वाळवंट आहे. आणि ते असं वाळवंट म्हणजे कसं आहे, बर्व आहे, नीट आहे, उत्तम आहे, ठीक नाही. वाळवंट कसं आहे, बर्व आहे, नीट आहे. आता वाळवंट कसं म्हटले, वाळवंट हे संज्ञा दिली कशासाठी, या ध्यास म्हणली. हा जे कसा आहे, बर्व आहे, नीट आहे, उत्तम आहे, परमार्थ करण्याकरता, काला सेवन करण्याकरता, भगवंताच्या प्राप्ती करता हा देव बर्व आहे. बर्वे झालो आलो या देहाशी. या देहाने भगवंताची प्राप्ती करून घेता येते. याची देहीकडे देवाची भजन अनेक हे ज्ञान नाही कुठे. हा देव बर्व आहे, उत्तम आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषिले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म, ठीक नाही. म्हणजे शरीर उत्तम आहे, चांगला आहे आणि बर्व आहे. या देहाने भगवंताची प्राप्ती करून घेता येते. असाध्य साध्य करता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अशा देहाला येणं म्हणजे या देहाला म्हणजे वाळवंटामध्ये काला सेवन करू, म्हणजे या देहाने तो काला सेवन करू. हा देह बर्व आहे, नीट आहे, उत्तम आहे. या देहाला वाळवंट जो पण दिले तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. आणि अशा ठिकाणी आम्ही काला सेवन करण्याकरता पुन्हा पुन्हा येऊ. उपजुनी पुढे येऊ. काला खाऊ दैवात वैकुंठित्व ऐशी नाही, कवळ काही काल्याचे. असं अभंगाचं सरस चिंतन या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. आपली जवळजवळ वेळ संपली आहे. खऱ्या अर्थाने आजचा हा पर्वकाळ साधण्याकरता आपल्या आदरणीय प्रातस्मय सिद्ध संत सद्गुरू सर्वांच्या गडावर लाखो भाविक हजर असतात. गेल्या वर्षी तर खऱ्या अर्थाने लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये बाबांचा पुणे सोहळा साजरा झाला. या सोहळ्याकरता ज्यांनी आपल्या गडाकरता भरपूर निधीला असे प्राध्यापक आपल्या महाराष्ट्राचे असणारे माजी मंत्री राम शिंदे साहेब गेल्या वर्षी कार्यक्रमाला हजर होते. आणि त्याच वर्षी सुद्धा गेल्या वर्षी याच कार्यक्रमाला
सध्या आपल्या महाराष्ट्रातील आधी आपल्या जामखेड तालुक्याचे आमदार रोहिदादा पवार हे सुद्धा या गेल्या वर्षी आजच्या कार्यक्रमात होते. खऱ्या अर्थाने आजही जर आपण मोठा कार्यक्रम केला असता तर हे दोन्ही आपला गड आहे, आपल्या भागातलं फार मोठं अधिष्ठान आहे, बाबांचं तीर्थक्षेत्र आहे. आज सुद्धा ती हजर झाले असते. नवीन नवीन तेच काय, आपल्या भागातले अनेक बाबांचे भक्त आहेत, अनेक अनुयायी आहेत. अगदी आजच्या दिवशी लाखोचे हजर असते. परंतु कोरोना सारख्या आजाराने आपल्या देशावर आपल्या भागावर मात केल्यामुळे त्या आजाराचा संसर्ग कोणाला होऊ नये म्हणून या ठिकाणी मर्यादित स्वरूपामध्ये आपण हा कार्यक्रम खुलीत केलेला आहे. खऱ्या अर्थाने आज हे लाईव्ह प्रवचन आहे फेसबुकच्या माध्यमातून हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाण्याचा याच्यातून आपल्या घडत आहे. आणि याचा लाभ गेले 7 दिवस जे जे प्रवचन झाले त्यांनी त्यांच्या वक्त्याच्या मुखातलं चिंतन अनेकांनी ऐकलं. मला वाटतं आपल्या भागातील अनेकांनी जेवढे बाबांचे परमभक्त आहेत, आता त्यांची यादी जर आपल्या पुढे मांडायची म्हटलं तर ऐकणे अजून किती वेळ जाईल का सांगता येत नाही. म्हणजे आपल्या भागातून सर्वांनी पाहिलं ऐकणे असे अनेकांमध्ये पुणे शहरातून आमच्या स्तरे घुले साहेब यांनी पुण्याहून हा कार्यक्रम पाहायचा प्रयत्न केला. या ठिकाणी आपल्या भागा बाबाच्या म्हणजे घुले महेश घुलेकर डॉक्टर ते सुद्धा त्याने फेसबुकच्या माध्यमातून दररोजचं प्रवचन आम्ही या ठिकाणी त्यांनी अगदी मोबाईलवर चिंतन केलं. आमचे मुंबई मधून आमचे श्रीकृष्ण साहेब त्यांनी सुद्धा मुंबईला तिथे राहून ते चिंतन पाहिलं. तिथं स्वतःच नाही त्यांनी अनेकाला घडवलं. फुले साहेबांनी अनेकाला पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये जे कोणी असतील त्यांना प्रत्येकाला टच करून त्यांना ऐकवलं आहे. असं आपल्या भागातून प्रत्येक दिवशी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये या प्रवचन लाभ घेतलेला आहे. आणि हा लाभ घेत असताना आज या ठिकाणी मला आपण सर्वांनी सेवा दिली. ती सेवा करत असताना खऱ्या अर्थाने सर्वच चिंतन आज या ठिकाणी मला वाटत होतं इतके बरेच कंपनी येतील का नाही, परंतु अगदी 10-5 माणसामध्ये हे कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. आजच्या कार्यक्रम करताचे गोलेकर साहेब या ठिकाणी आहेत, आमचे श्रीकृष्ण साहेब आहेत, आमचे ढगे साहेब आहेत, आमचे स्तरे श्री महाराज साहेब आहेत, विनेकरी आहेत. आता सर्वांचं नाव आमचे रघुनाथ महाराज ठिकाण आहेत, आमचे रामदादा स्त्री परिषद आमचे बापूराव महाराज जितेवाची वंशी या ठिकाणी आहेत. सर्व या ठिकाणी आमचे आदर्श कीर्तनकार माकले महाराज या ठिकाणी आहेत. आणि या संपूर्ण लाईव्ह फेसबुकचं नियोजन करणारे आमचे सुपुत्र आमचे ज्ञानेश्वर नगरी या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थाने आम्हाला त्यातलं कसलं ज्ञान नाही, परंतु बाबांचा हा कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहोचावा असा संदेश देण्याचं काम या सर्वांनी केलेलं आहे. याच्यामध्ये आमच्या गडाची सर्व सहकारी मंडळी गेले सप्ताहपूर्त 12 महिने मला सहकार्य करणारे सर्व सहकारी मंडळी यांचे या ठिकाणी फार मोठे योगदान आहे. आणि अशा योगदानातून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. आपला अधिक वेळ न घेता या ठिकाणी मी थांबायचा प्रयत्न करतो. आणि यानंतर खाली भजन होईल 12 वाजता बाबांच्या समाधीवर पुष्पवृष्टी होईल. आणि त्यानंतर महाप्रसाद आपला थोडासा अल्प रूपामध्ये दिला जाईल. आपण तो प्रसाद सेवन करावा. यावर्षी कोरोनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम छोटा झाला आहे. बाबांच्या कृपेने भगवंताच्या कृपेने आपल्या सर्वांच्या पुण्याने किंवा आपल्या सर्वांच्या परमभाग्याने हा रोग कोरोना सारखा जो आजार आहे तो आजार कायमचा नाहीसा व्हावा आणि बाबांचा उत्सव करण्याचा आपलं भाग्य पुन्हा पुन्हा लागावं. जी आपली कीर्तन प्रवचन वारी बंद पडली ती वारी सुरू व्हावी अशी भगवंताच्या चरणी बाबांची प्रार्थना करू. आणि या ठिकाणी थांबायचा प्रयत्न करतो. कुंडलिक वरदारी